आज पालकच्या कडबोळ्या तयार करणार आहे। त्यासाठी साहित्य आहे 800 ग्रॅम तांदळाचं पीठ, 2 जुड्या पालक। पालक एकदा स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे देठ काढून टाका। त्यानंतर मी हे पालक चिरून घेतलेला आहे। आता मिक्सरमध्ये या पालकची पेस्ट करून घेऊया। यामध्ये घालण्यासाठी मी थोडीशी कोथिंबीरही घेतलेली आहे। ही सुद्धा आपल्याला वाटताना घालायची आहे। पालकची प्युरी करून घेतलेली आहे आणि एक मध्यम आकाराची वाटी ओट्सचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ मी घरीच तयार केलेलं आहे। आधी ओट्स घ्या, ते कोरडेच परतून घ्या कढईमध्ये आणि मिक्सरमध्ये पावडर करा। ही पावडर तुम्ही चपाती करताना, थालीपीठात कशातही तुम्ही वापरू शकता। तर हे ओट्सचं पीठ मी 1 वाटी घेतलेलं आहे। आता एका पातेल्यात हे तांदळाचं पीठ काढून घेतलेलं आहे। त्यात 1 पळीभर तेल गरम केलेलं घाला। यामध्ये ओट्सचं पीठ घालूया। चवीप्रमाणे तिखट, तीन ते 4 चमचे जिरे, 4 चमचे चवीप्रमाणे मीठ। आता यामध्ये पालकची प्युरी घालूया। सगळे एकदाच घालू नका, थोडी थोडी घालत चला। कडकडीत तेल घातलेलं आहे, त्यामुळे पीठ सांभाळून मिसळून घ्या। पालक वाटताना मी अगदी कमी प्रमाणात पाणी घातलं होतं। या पिठामध्ये मी आणखी 2 चमचे तिखट घातले आहे, म्हणजे एकूण 6 चमचे तिखट घातलेलं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मीठ आणि तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता हे मिसळून घेतलेलं आहे। आता यात थोडं थोडं पाणी घालून आपण जसं चकलीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे कणिक मळून घेऊया। आता पीठ मळून तयार झालेलं आहे। हे बघा, याप्रमाणे पीठ तुम्ही सुद्धा मळून घ्या। त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्या। याप्रमाणे कडबोळ्या तयार करा। इथे तयार करून घेतलेले आहेत। हे बघा, या प्रकारे सगळ्या पिठाच्या कडबोळ्या तयार करून घ्या। मी तेल गॅसवर तापायला ठेवलेलं आहे। तेल कडकडीत तापल्यावर
तेलामध्ये या कडबोळ्या तळून घ्याव्या। तेल आता चांगलं तापलेलं आहे। आता यात या कडबोळ्या तळून घ्या। मध्यम आचेवर या कडबोळ्या तळून घ्या। आता या कडबोळ्या तयार झालेल्या आहेत। याप्रमाणे सगळ्या पिठाच्या कडबोळ्या तळून घ्या। आता थोडंसं पीठ उरलेलं आहे, ते मी चकली पात्रात घालून चकल्या तयार करणार आहे। हे मी चकली पात्र घेतलेलं आहे, हे बघा याप्रमाणे आहे। तर आता यामध्ये मी पीठ घातलेलं आहे। तेल छान तापलेलं आहे, तर आपल्याला डायरेक्ट तेलामध्येच हे करायचं आहे। उरलेल्या पिठापासून मी या वेगवेगळ्या प्लेट यूज करून अशा शेपमध्ये या कडबोळ्यांचं पीठ वापरणार आहे। तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता। असे निरनिराळे प्रकार केले तर लहान मुलांना सुद्धा खूप आवडतील। एकाच पिठापासून असे आपण खूप प्रकार तयार करू शकतो। या प्रकारे तुम्ही करून पहा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।